आता पाहणार आहे आपण अनुनासिक संधी. कोणती संधी? पण ही अनुनासिक संधी पाहायच्या आधी तुम्हाला एक सांगतो, असा गरमीत व्हिडिओ बनवा लागते, टप 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 घाम पडते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजून सबस्क्राईब करा, अजून कमेंट करा. आणि असा फेका व्हिडिओ इतर पोरं जे अभ्यास करणारे आहे, ज्याला क्लास लावणं होत नाही, ज्याला मराठी व्याकरण मध्ये प्रॉब्लेम येते, एकदम सोप्या गावरानी पद्धतीने आपला मराठी व्याकरणचा क्लास सुरू आहे. फक्त व्हिडिओ असा दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊ द्या. तुम्ही पहिले तुम्ही पहा, तुम्हाला आवडलं, तुमचं पाठांतर झालं तर पहा. आता जय हिंद विद्यार्थी मित्र हो, आजच्या क्लासमध्ये आपण व्यंजन संधीला सुरुवात करणार आहे. व्यंजन संधीला सुरुवात करण्याच्या आधी आपण स्वर संधी बघितली होती. एकूण संधीचे नियम किती होते हे तुम्हाला माहित असेल, तरी सुद्धा एक रिव्हिजन घेतो. एकूण संधीचे नियम, पहिला कोणता, दुसरा, तिसरा, आता डबल. संधीचे प्रकार किती पडतात? पहिला, दुसरा, तिसरा. आपण स्वर संधी म्हणजे काय याच्याबद्दल सर्व बघितलं, सर्व पाठ करून घेतलं. आता आपल्याला समोरचं पाहायचं आहे, तो म्हणजे कोणती संधी? व्यंजन संधी. हा पहिला शब्द आहे की नाही? वाघ काय आहे? पहिला शब्द. पती काय आहे? या वाघ मधून काय बाहेर येतो? अ नाही येत ना, त्याचा पाय मोडला ना, मग अ कसा काय येईल? जर तो पूर्ण ग असता तर अ आला असता की नाही? मग ऑलरेडी त्याचा पाय मोडलेला आहे, म्हणून त्याच्यातून अ बाहेर येणार नाही. मग अ बाहेर नाही येणार तर काय बाहेर येणार? काय बाहेर येणार? ग. समोर कोण आहे? प. समोर कोण आहे? आता एक मला सांगा, हा एक व्यंजन आहे? अरे आहे की नाही? हा एक व्यंजन आहे. आणि याच्या नंतरचा पण कोण आहे? व्यंजन. आता मला सांगा, व्यंजन प्लस व्यंजन बरोबर कोणती संधी? कोणती? स्वर संधी. कोणती संधी? व्यंजन प्लस व्यंजन म्हणजे तुम्ही जसं लिहिलं तसंच बोलता. स्वर प्लस स्वर म्हणजे स्वर संधी. व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर म्हणजे व्यंजन. आणि विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर म्हणजे हे आपण बघितलं होतं ना. मग आता आपण व्यंजन संधी पाहतोय. हा पण व्यंजन आहे, हा पण व्यंजन आहे. पण आता एक विचार करा, जो पहिला व्यंजन बाहेर आला ग, हा कठोर आहे का मृदू आहे? आपण स्पर्श व्यंजन बघितले होते 25. त्याचे 3 प्रकार केले होते, कठोर, मृदू आणि अनुनासिक केले होते. मग आता बघा, पहिल्या शब्दातील आहे ना, पहिल्या शब्दातील कोणता? शेवटचा वर्ण काय आहे? मृदू व्यंजन आहे. कोणतं व्यंजन आहे हे लक्षात घ्या तुम्ही, आहे की नाही? आता बघा, हे पहिला शब्द आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे ग. कोणता व्यंजन आहे? कोणता व्यंजन आहे? ग हा मृदू व्यंजन आहे. कोणता व्यंजन आहे? मृदू व्यंजन आहे. मग आता दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. दुसऱ्या शब्दातील कोणता वर्ण? पहिला वर्ण. कोणता वर्ण आहे? कठोर वर्ण आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे? मृदू. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे? दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय? कठोर आहे की नाही? आता डबल मला सांगा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण मृदू, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कठोर. असंच आहे ना हे? जर असं असेल तर पहिल्या मृदू कोणाच्या ठिकाणी? मृदू व्यंजनाच्या ठिकाणी. त्याच्याच वर्गातील प्रथम व्यंजन घ्यावे. कोणतं व्यंजन घ्यावे? प्रथम व्यंजन घ्यावे व संधी करावी. आता बघा, माझ्यासोबत सर्वजण म्हणणार आहात तुम्ही, ठीक आहे? चला घ्या. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, फक्त तुम्ही याच्याकडे लक्ष द्या, ठीक आहे? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असं असेल तर पहिल्या मृदूच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील कठोर व्यंजन घ्यावे. कोणते घ्यावे? क ख पा. आता क ख ग घ अंग आहे की नाही? मग आता ग आला, ग च्या ठिकाणी याच्यातलं पहिलं व्यंजन घ्यायचं. कोणता घ्या लागल? कोणतं घ्या लागल? क. समोर तर प आहे, याचं जोड काय होते? प. आणि आपली संधी काय होते? वाक्पती. काय होते?
वाक्पती काय होते? एक मिनिट व्हिडिओ थांबव बरं, थांबूनच टाक पूर्ण. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथं ग लिहिलेला आहे. हे ताड बेलने हो, जिथं बोर्ड दाखवलं ते म्हणतात. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. मग या मृदूच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील कोणता व्यंजन घ्यावा? प्रथम व्यंजन घ्यावा व काय करावी? यालाच प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. म्हणजे आपण व्यंजन संधी पाहून राहिलो. व्यंजन संधीतला पहिला नियम पाहिलो, प्रथम व्यंजन संधी. आता बरोबर दुसरं बरोबर घेता. ठीक आहे, चला. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. तर या मृदूच्या ठिकाणी याच्याच वर्गातील कोणता व्यंजन घ्यायचा? पहिला व्यंजन घ्यायचा व काय करायची? सांगा संधी काय होते? वाक ता ड न. बिंदास बोलायचं. चला पुढे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. तर पहिल्या मृदूच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील कोणता व्यंजन घ्यावा? प्रथम व्यंजन घ्यावा व काय करावी? चला संधी काय होती सांगा? षटशास्त्र. जादूचा प्रकार आहे हा, षटशास्त्र. चला पुढे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, बोला ना. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. पहिल्या मृदूच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील कोणता व्यंजन घ्यावा? कोणता व्यंजन घ्यावा? कोणता येतो? समोर कोण आहे? सांगा संधी काय होते? कोणती काल? फायदा कधी सरकारी दवाखान्यात गेला तर आपत्काल कक्ष असाच लिहिलं असतं घरी. कारण त्यानं काय आणलेली आहे? आपत आणलेली आहे डोक्यावर. आणली ना. पुढे बोला. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता? मृदू. कोणता? मृदू. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कठोर. तर पहिल्या मृदूच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील कोणता घ्यावा? प्रथम. त येतो ना, त थ द त, समोर त प, त्याला विलांटीत टाकला तर संधी काय होते? शुद्ध पिपासा. काय होते? अरे बोलत चला. काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. ध च्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील प्रथम आणि संधी काय होते? शुद्धपीडा. काय होते? बोलत चला. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. तर पहिल्या मृदूच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील पहिला घ्यावा. काय होते? त. काय होते? आणि संधी काय होते? कोणता काल? शरद. समजून राहिलं का? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. तर पहिल्या कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील कोणतं व्यंजन घ्यावं आणि संधी करावी. काय होते? काय होते? मग मला सांगा. आता आपली संधी बघा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण होता की नाही? दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण होता की नाही? असे असेल तर पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील कोणता व्यंजन घ्यावा? कोणता व्यंजन घ्यावा? आणि जी संधी करावी त्याला कोणती संधी म्हणतात? कोणती संधी म्हणतात? समजला का? आजच्या क्लासमध्ये आपण तृतीय व्यंजन संधी पाहणार आहे. तृतीय व्यंजन संधी एवढे नियम पाहिले की तुमच्या पाठ झाली पाहिजे. हे जर तुम्हाला पाठ करून घ्यायचे असेल तर मी जसं सांगतो त्या पद्धतीनं तुम्हाला बोलायचं आहे. जे याच्यातून निघते तेवढंच सांगायचं, बाकी काही बोलायचं नाही. जेवढं मी सांगतो तेवढंच बोलायचं. ठीक आहे? आणि तुम्ही पण ऑनलाईन वाले किंवा जे युट्यूबवर पाहून राहिले ते फक्त लक्ष द्या. तुमचं संधी हा चॅप्टर एकदम डोक्यात आणि एकदम पाठच होऊन जाते. आता मी जसं सांगतो तसं करा. संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जे असते ते बाहेर येत असते आणि त्याची जोड होते, त्याच्यापासूनच संधी तयार होत असते. आता मला सांगा, या पहिला शब्द कोणता इथं? सत. आणि दुसरा शब्द कोण आहे? गुरु. या सत मधून कोण बाहेर पडतो? कोण बाहेर पडतो? कोण बाहेर पडतो? आणि दुसरा शब्द कोण आहे इथं? ग. कोण आहे? ग. हा पण व्यंजन आहे, हा पण व्यंजन आहे. म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन इज इक्वल टू कोणती संधी? व्यंजन संधी. कोणती संधी? आता बघा, कधी कधी इथं व्यंजन इथं स्वर पण राहील. म्हणजे व्यंजन संधीचा फॉर्म्युला कसा आहे? व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर. कोणती संधी? आता बघा, इथून कोण बाहेर आला? क. दुसऱ्या शब्दातील पहिला कोण बाहेर आला? ई. आला की नाही स्वर तयार? आता मला सांगा, त्या पहिल्या शब्दातील शेवटचा जो आहे त, हा कठोर आहे का मृदू आहे? कठोर आहे का मृदू आहे? आपण व्यंजनात शिकलो होतो की नाही, स्पर्श व्यंजनात, तुम्हाला आठवत असेल तर. आता जर तुम्हाला समजा नाही समजलं हे कठोर आहे का मृदू, काहीच नाही, वर्ण विचार एक हा जो व्हिडिओ आहे इथून 3-4 व्हिडिओ मागे गेले की तुम्हाला भेटून जाईल. त्या आय बटन फाय बटन मध्ये कसं द्यायचं मला काही समजत नाही. आपण आपल्या टेक्निकल टीमला विचारून ते टाकत जाऊ कसं कसं येते ते.
पण एक लक्षात घ्यायचं, जर समजा डायरेक्ट संधी आपल्याला समजत नाही तर त्याच्यासाठी पहिले वर्ण विचारचे जे टॉपिक आहे ते आपण युट्यूबवर टाकले आहे, ते फक्त पाहायचे, म्हणजे सुरुवातीचे 1-2 व्हिडिओ पाहायचे आणि हा व्हिडिओ पाहणं सुरू करायचा. त्याची लिंक याच्यासोबत आहे, म्हणून ते आवश्यक आहे. समजून राहिलं मला काय म्हणायचं? मग आता बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा काय बाहेर आला? कठोर व्यंजन. काय बाहेर आला? कठोर व्यंजन आला की नाही? आणि त्याच्या समोर म्हणजे दुसऱ्या शब्दातील पहिला एकदम मृदू व्यंजन आहे किंवा काय आहे? स्वर आहे की नाही? बरोबर ना? मग आता तुम्ही सर्वांनीच बोलायचं माझ्यासोबत आणि एकसारखा आवाज आला पाहिजे. पहिल्या शब्दातील शेवटचा कोणता व्यंजन? त्याच्या समोर वन्स मोर. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त्याच्या समोर असं आल्यास पहिल्या कठोरच्या ठिकाणी, कोणाच्या ठिकाणी? त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन घ्यावे. कोणते व्यंजन घ्यावे? कोणते व्यंजन घ्यावे? कोणते व्यंजन घ्यावे? मग मला सांगा, इथं वर्णमालिका पाठ पाहिजे की नाही तुमच्या? मग आता इथं बघा, त आहे का नाही? मग आपण जर वर्णमालिका काढली तर कशी तयार होते? त, थ, द, ध, न. त, थ, द, ध, 1 2, म्हणजे तिसरा कोण आहे? मग आता या त च्या ठिकाणी कोण घ्यायचा? समोर तर ग आहेत आणि त्याची संधी काय होते? सद्गुरु. काय होते? मग सत प्लस गुरुची काय होते? आता एकदा माझ्यासोबत सर्वजण म्हणा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असं असेल तर या क च्या ठिकाणी याच्याच वर्गातील कोणता आहे? क, ख. म्हणजे इथं काय घ्यायचा? समोर कोण आहे? आणि आपली संधी काय होते? वागिंद्रिय. काय होते? कारण ही म्हणजे विलांटीलेच जात असते ना. चला एकदा सर्वजण, तुम्ही पण बोला मॅडम, ठीक आहे? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असं असेल तर कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील कोणता येतो? त, थ. आणि समोर कोण आहे? संधी काय तयार होते? जगदंब. काय तयार होते? छत्रपती शिवाजी महाराज जगदंब. बरोबर आहे ना? घ्या, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मृदू व्यंजन किंवा असं नका म्हणू. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त, दुसऱ्या वर्णातील पहिला शब्द भ, असं म्हणू नका. एवढे पोपट मिट्टू होऊ नका. जरा जरा तुम्हाला जे दिलं ते वापरा. बरोबर आहे? मग बोला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण पहिल्या कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील कोणता येतो? समोर कोण आहे? संधी काय होते? सद्भाव. बरोबर आहे की नाही? चला बोला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण तर असं असेल तर त च्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील तिसरा व्यंजन घ्यावा व काय करावी? काय होते मग? उद्धार. काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण त च्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील तिसरा व्यंजन घ्यावा व काय करावी? काय होते संधी? भगवद. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असं असेल तर पहिल्या कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील तिसरा व्यंजन घ्यावा व काय करावी? काय होते मग? षडानन. काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण तर पहिल्या कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील व काय करावी? यालाच कोणती संधी म्हणतात? तृतीय व्यंजन संधी. कोणती संधी म्हणतात? कोणती संधी म्हणतात? काल कोणती संधी बघितली? काल माझी तब्येत बरोबर नव्हती तर हात जोश नव्हता, आज बरं वाटू राहिलं. बरोबर आहे? मग काल कोणती संधी बघितली? आज कोणती संधी बघितली? आता प्रथम व्यंजन संधी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण
दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण तर पहिल्या मृदूच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील कोणता व्यंजन घ्यावा व संधी करावी, यालाच कोणती संधी म्हटलं होतं? आज कोणती संधी बघितली? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील व काय करावी, यालाच कोणती संधी म्हणतात? कसं वाटलं? एक नंबर. पाठवून राहिलं. पुढचा नियम आता पाहू आपण याआधी प्रथम व्यंजन संधी व तृतीय व्यंजन संधी बघितली. आता पाहणार आहे आपण अनुनासिक संधी. कोणती संधी? पण ही अनुनासिक संधी पाहायच्या आधी तुम्हाला एक सांगतो, असा गरमीत व्हिडिओ बनवा लागते, टप 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 घाम पडते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजून सबस्क्राईब करा, अजून कमेंट करा. आणि असा फेका व्हिडिओ इतर पोरं जे अभ्यास करणारे आहे, ज्याला क्लास लावणं होत नाही, ज्याला मराठी व्याकरण मध्ये प्रॉब्लेम येते, एकदम सोप्या गावरानी पद्धतीने आपला मराठी व्याकरणचा क्लास सुरू आहे. फक्त व्हिडिओ असा दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊ द्या. तुम्ही पहिले तुम्ही पहा, तुम्हाला आवडलं, तुमचं पाठांतर झालं तर पहा. आता आपण पाहू अनुनासिक संधी. मला सांगा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणाला आला की नाही? कठोर व्यंजन. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणाला? अनुनासिक आला. तर पहिल्या कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील काय घ्याव? न म्हणजे अनुनासिक घ्याव. काय घ्याव? मग आता ट च्या ठिकाणी आपण काय घेतला? न. त्याला मा जोडला तर संधी काय झाली? काय झाली संधी? बस आता असंच पाठ करायचं. चला बोला. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर असं असेल तर त्याच्याच म्हणजे कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील काय घ्यावं आणि काय करावी, यालाच म्हणतात अनुनासिक संधी. कोणती संधी? अनुनासिक. चला घ्या. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असं असेल तर त च्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील काय घ्यावा आणि काय करावी. बोला काय होते? काय होते? याच्याबद्दल थोडं तुम्हाला सांगतो. जगन्नाथाचं मंदिर उरी इथं आहे. कुठं आहे? उरी कुठं आहे? ओडिसामध्ये. हे जे मंदिर आहे जगन्नाथाचं, हे प्लाय पासून म्हणजे लाकडापासून बनलेलं आहे. इथं असं म्हणतात 12 वर्षातून एकदा काय होत असते की एक जे दिव्य पदार्थ आहे त्याचं या मूर्तीतून त्या मूर्तीत ट्रान्सफर होत असते. म्हणजे कसं असते, तिथं मूर्ती बदलवली जाते. म्हणजे 12 वर्षातून एकदा मूर्ती बदलवली जाते. असं म्हणतात. जे भगवान श्रीकृष्ण होते, ज्यांनी भगवद्गीता सांगितली, श्रीकृष्ण ज्यावेळेस त्यांचा अग्निसंस्कार केला होता त्यावेळेस त्याचं सर्व शरीर जळलं होतं, पण त्यांचं हृदय जे आहे ते जळलं नव्हतं. आणि असं म्हणतात त्या मूर्त्यांमध्ये अजूनही भगवान श्रीकृष्णाचं जे आहे ते हृदय चालू आहे, तिथं ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेला त्या गावामध्ये हे कार्यक्रम होते 12 वर्षातून एकदा, त्यावेळेला त्या गावची लाईट बंद केली जाते. पूर्ण लाईट बंद केली जाते. आणि जो पुजारी तो ते जे द्रव्य पदार्थ त्या मूर्तीमध्ये कन्वर्ट करतो, त्याच्या हातातनी ग्लव्स घालतात, त्याचे डोळे बंद करतात आणि अशा पद्धतीनं ते जे आहे दिव्य पदार्थ ते दुसऱ्या मूर्तीत टाकले जातो असं म्हणतात. आता हे उरी शहर कुठं आहे? ओडिसामध्ये. रथयात्रेसाठी प्रसिद्ध आहे भगवान जगन्नाथ. आलं लक्षात? जी केला येऊ शकते. आपल्याला थोडं बहुत माहित असलं पाहिजे. चला पुढे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण त च्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील काय घ्यावा आणि काय करावी. सांगा संधी काय होते? काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण क च्याच वर्गातील काय घ्यावा आणि काय करावी. सांगा काय होते? वाङ्मय नाही बे, वाङ्मय. वाङ्मय नाही, ते वाङ्मय वय. चला घ्या. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण तर क च्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील काय घ्यावा आणि काय करावी. काय होते? दिनमूळ. काय होते? दिनमूळच होईल ते. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण पहिल्या कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील आणि काय करावी. काय होते? मनमाता. काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असं असेल तर पहिल्या कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील काय घ्यावं आणि काय करावी. काय होते? तन्मय. काय होते? तन्मय. वाङ्मय झालं की नाही? अशा पद्धतीनं संधी. मग आपण व्यंजन संधी पाहत होतो. व्यंजन संधीचे 3 प्रकार बघितले. पहिला बघितला प्रथम व्यंजन संधी, दुसरा बघितला द्वितीय व्यंजन संधी, तिसरा बघितला. आता प्रथम व्यंजन संधीची व्याख्या एकदा आपण रिव्हिजन करून घेणार आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण मृदू. कोणता?
दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कठोर, तर मृदूच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील प्रथम व्यंजन घ्यावा व संधी करावी, यालाच प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. काय म्हणतात? पुढचा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कठोर, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मृदू किंवा असं असेल तर पहिल्याच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन घ्यावा व काय करावी. आता कोणती बघितली? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, तर कठोरच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील काय घ्यावं आणि काय करावी, यालाच म्हणतात अनुनासिक. पुढचा तचा नियम पुढच्या लेक्चरला पाहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.